नमस्कार, जय महाराष्ट्र. तर मी आता आहे इंदापूरमध्ये. तर इंदापूर ते पुण्याला आपण जाणार आहोत. तर आत्ता वाजल्यात 2:23 दुपारच्या. आणि मी आता आहे इंदापूरमध्ये वीर श्री मालोजीराजे भोसले चौक आहे ना, जो पुणे सोलापूर हायवेला आहे, त्या तिथं आहे मी. तर आता इथून आपण जाणार आहोत पुण्याला. आपण जाऊयात. या चौकामध्ये आता खालच्या साईडला आहे ना, कन्स्ट्रक्शन चालू आहे. आधी एक दीड वर्षापूर्वी काहीच नव्हतं असं. एकदम पूर्ण फक्त प्लेन पुणे सोलापूर हायवे होता. पण आता एकदम ह्यांनी प्रॉपर रोडचं हे काम करून एकदम भारी बनवलंय. खाली कन्स्ट्रक्शन चालू आहे. तिकडं सोलापूर आहे आणि या साईडला पुणे. इथून बघू शकता श्री वीर मालोजीराजे भोसले प्रवेशद्वार. इंदापूर एक ऐतिहासिक स्थान आहे. इथे आहे ते डॉक्टर कदम गुरुकुल, म्हणजे कदम डॉक्टरचा एक लहान मुलांचा एक दवाखाना आहे इंदापूरमध्ये. त्यानंतर इथे एक गुरुकुल सुरू केले त्याच डॉक्टरने. तर एकदम जोरात आहे यात कदम गुरुकुल. आपण आता साईडच्या रोडला आहे, आपण जाऊयात हायवेला. एक 3 तास लागतील पोचायला. कॉल येतोय मला, बघावं लागेल. देशी केळी, छोटीवाली बोर सगळे विकाय आहेत. ह्या रोडला ना एक 1.5 किलोमीटर जर पूर्ण इंदापूरचा जवळ बायपास आहे ना, तिथं तुम्हाला सगळे असंच फळवाले दिसतील बऱ्यापैकी. एक 30-40 तरी गाडी आहेत फळांची. म्हणजे इथले शेतकरी आहेत, ते काय करतात, काय काय गोष्टी बाहेर न मागवतात, काय काय गोष्टी इथल्या असतात आणि ते मग विकायला चालू करतात इथं साईडला. हॉटेल TFC ट्रॅडिशनल फूड नवीन झालंय का? दुपारच्या 2:29 झालेत. तर पण एवढं असं काय ऊन नाही बरं का, कारण की वरती सगळं पूर्ण आभाळ आलंय. पाऊस कधी पण पडू शकतो. ड्रॅगन फ्रूटची शेती इथं केली, ड्रॅगन फ्रूटची. त्याच्या शेजारीच केळीची. एवढा मोठा बंगला आहे. खूप दिवसापासून कन्स्ट्रक्शनच चालू आहे याचं. 4-5 वर्ष झाले असेल बहुतेक. राजीव प्रताप आरोग्यधाम, यशवंत कृषी पर्यटनाकडे. डाळिंबाची बाग. आता पलीकडल्या साईडला बघितलं ना, तर तिकडं आहे उजनी धरण आहे ना, त्याचा बॅकवॉटर आहे ना, ते ह्या साईडला. त्यामुळे हा पूर्ण पट्टा आहे ना, पूर्ण एकदम बागायत आहे. तिथं पाण्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. आपल्याला पुढे गेलो ना भुगवनच्या आसपास, तिथं आपल्याला उजनी धरणाचं बॅकवॉटर पण दिसेल. आपण बघूयात तिथं. जाताना फक्त पाऊस लागू आहे, कारण की मी यावेळेस रेनकोट काहीच घेऊन आलेलं नाही. प्रॉब्लेम येईल जरा.
ॲम्ब्युलन्स. फॉरेस्टची जागा आहे पूर्ण. इथं भरपूर माणसं काय करतात, बाहेरून असे फिरायला आलेले असतात ना, ते इथं झाडाखाली एकदम जेवायला हे 1-2 तास थांबतात निवांत. हा स्पॉटच झालाय खाण्यासाठी. इथं आहे SB पाटील कॉलेज, जे हर्षवर्धन पाटील आहेत ना त्यांचं कॉलेज आहे. SB पाटील इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे. बऱ्यापैकी बहुतेक सगळेच इथं हे काय म्हणतात ते सिव्हिल मेकॅनिकल सगळ्या ब्रँचेस आहेत बहुतेक त्या कॉलेजात. आणि हा रोड पण एकदम खास आहे बरं का, असं ड्रायव्हिंग साठी एकदम प्रॉपर रोड आहे. एवढं खड्डे बिड्डे कुठं तरच आहेत, नाहीतर काय काय ठिकाणीच फक्त प्रॉब्लेम आहे, नाहीतर एकदम भारी. तुम्ही किती पण फास्ट चालू शकता या रोडला. हॉटेल गावरान, हॉटेल लाईनच आहे सगळे तिथून तिथून. हॉटेल जगदंब. माणसं एवढे नाही एवढे हॉटेल आहेत हायवेच्या कडे. हॉटेल सुदर्शन, देशी दारूचे दुकान, महाराष्ट्र शासन मान्य. खालच्या साईडला देशी दारूचे दुकान आहे. इथं कोणाला पाहिजे असेल तर नक्की भेट द्या. इथं आहे कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना. इथं साखर कारखाना आहे. पुढं गेलो ना तर इथं बिजवडी का काहीतरी गाव आहे, तुझे तिथं साखर कारखाना आहे ऊसाचा. वातावरण एकदम खास झाले आता. मला वाटलं जाताना भरपूर ऊन लागेल, आणि मी पण असं एकदम जाडवालं जॅकेट घातलंय, पण एवढं काय वाटत नाही. पाऊस पडायला झालाय. एखादा कार्यक्रम आहे जाताना, एखादी मुळी जर पडली ना चालत विशेष होईल. हॉटेल 96 कट्टा. 96 नंबरच द्यायला लागला आता हॉटेलला, माहिती का. 77 77 11 11 96 अशीच नाव यायला लागली. सगळा ऊस. तुम्हाला इथं मोकळी जागा दिसणार नाही, सगळे एकदम पाणी, एकदम भरपूर पाणी नाही या भागात. त्यामुळं वीटभट्टीच आहे, सध्याला बंद दिसतंय. केळी मका. तिकडं टोमॅटो केलेलं दिसतंय बहुतेक. टोमॅटो काढलंय ते आता डबल काहीतरी लावतील तिथं. म्हणजे इंदापूरचा हा जो भाग आहे ना तो जास्त फेमस आहे, असं जे काय म्हणतात भाजीपाल्यासाठी. एकदम बिगवन पर्यंत हा वाटता एकदम शेतकरीतले डेंजर. सीताफळची पण बागा लावली, म्हणजे मोठं असतं ना, एवढं मोठं असतं ते. इम्पोर्टेड आहे ना तेव्हा. साधं सीताफळ तर कधी कोण म्हणजे एवढं विकत घेणार पण नाही, कारण की ते एवढं छोटं असते, त्याचं एवढं काही नाही. पण हे वाले आहे ना भरपूर मोठे. त्या पल्प साठी हे नाही हे वाले वापरतात. लोणी 5 किलोमीटर राहिले आता इथून, लोणी गाव. सगळं पूर्ण मोकळा. हे फॉरेस्टचा भाग आहे, फॉरेस्टचा एकदम. इथं हरिण विरीण सगळे असे काय काय लय प्राणी दिसतात इथं फॉरेस्ट मध्ये. तर पुढं बाबा ही पण लावली त्यांनी, म्हणजे की सावधान, बिहेवियर ऑफ एनिमल्स क्रॉसिंग द रोड. ससे विषय तर इथं एवढ्या आहेत त्याचं माप नाही. पूर्ण किती लांब पर्यंत आहे बघल ते. तिकडं हेच आहे, फॉरेस्टच आहे जागा. तर पाणी
पावसाचं पाणी, पाऊस लय झाला होता आता एक 2-3 दिवसापूर्वी ना, भयंकर पाऊस झाला होता इथं. आता सूर्यदेव दिसायला लागले जरा ढगाच्या आडून, एकदम असं तीव्र असं हे होते, लाईट येते. मिल्क आउट फॉर सेल, फक्त मिल्क लिहिलंय, कुठली कंपनीच नाही त्याच्यावर. एकदम बिझी रोड आहे बरं का पुणे सोलापूर, भरपूर गर्दी. रायडिंग करायला तरी पण मला तर आलंय भारी वाटतं. आपल्याला ना भरपूर असे हायवेज कव्हर करायचे आहेत इथून पुढं. पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काय करायचं आता, इथून पुढे आपल्याला गावाकडचा महाराष्ट्र दाखवायचा आहे फिरून. की बाबा जे जुनी गाव आहेत, जुनी माणसं आहेत, किंवा जुन्या शेतातल्या गोष्टी आहेत, ते आता हे सिटीमध्ये तर आपण भरपूर फिरतो, आपल्याला भरपूर काही गोष्टी बघितल्या, पण ते गावाकडला मला पण आवडतंय असं गावाकडे फिरायला. आपण चालू करू आता देवाला, गावाकडे जाऊन फिरायचं मस्त बघे. गावाकडली माणसं बी एकदम भारी असतात, गप्पा बिप्पा मारू जरा, नवीन काहीतरी गोष्टी समजतात. नाहीतर म्हणजे माझं तर आता सध्याला असं चालू आहे की एक सिटी वर्सेस विलेज असं असं वाल्या गोष्टी शूट करायच्या, म्हणजे एकतर फिरणं पण होईल प्लस शूट पण होईल. त्यामुळं तर लवकरच ते चालू करूया. आता दिवाळीच्या या पिरियड मुळे मी काही जास्त फिरलोच नाही. आता चाललोय पुण्याला, तिकडे गेल्यावरती त्याच्या आसपासचे जे आहेत ना गाव ते आपण कव्हर करू. KCS TN चेर तमिळनाडूचे पासून खूप लांबून आले. ट्रक काय म्हणतात त्याला, ट्रकच म्हणत असतील बहुतेक. NL म्हणजे नागालँडचे, नागालँड वरून आलेले आहे. सायली कंपनीची गाडी नागालँड वर. जुन्या सगळ्या गाड्या बघा, इथं रोलर आहे, या सगळ्या भंगारवाल्या. कसं दिसतंय, एकदम डेंजर दिसते का ना जागा. दादा हात करत होता, माझ्या बॅक साईडला मी हे ठेवले, बॅग आहेत ना गाडीवरती, त्यामुळे त्याला काय घेता आलं नाही. आपलं महाराष्ट्र इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हा लोणी आहे का ना तिथं. आता पुणे 125 किलोमीटर राहिले. ही जे लोणी आहे ना तिथं MIDC आहे काहीतरी, खूप फेमस MIDC आहे. तर तिथं दिसते आपल्याला त्या साईडला कंपन्या आहेत ना, सगळ्या कंपन्या दिसते, मोठमोठ्या कंपन्या आहेत या MIDC मध्ये. 125 किलोमीटर राहिले, 125 तर नाही म्हटलं तर 2 तास लागतील जर पुढे ट्रॅफिक लागत तर. ऊसाचा ट्रॅक्टर सगळे, ऊस सीजन आहे आता, ऊस तोडे चालू. संध्याकाळला पण जावं लागतंय. काय होतं माहिती का, दिसतच नाही एकदम डायरेक्ट, आणि यांचं स्पीड कमी असते ना, त्यामुळे डायरेक्ट फास्ट गाड्या डायरेक्ट मागणं. त्यामुळे त्यांनी काय केलंय, माग असं रेडियमचं असते ना, ते प्रत्येक कारखान्याने असं त्यांना दिलंय, ते माग मी तिचं बघत, त्यामुळे जर दिसतंय. आता पळसदेव 5 किलोमीटर राहिले, पळसदेवच्या जवळ आले. तिकडे दिसतंय का MIDC, सगळ्या MIDC. हॉटेल स्वादिष्ट प्युअर व्हेज अँड फॅमिली रेस्टॉरंट 10 किलोमीटर. मला वाटलं हेल्थ बिल्डिंग मध्ये 10 किलोमीटर. पुढच्या तर बघा कसा भरलाय ऊस, असं V शेप मध्ये एकदम बाहेर आलाय.
खतरनाक भरते रे. नाही नाही, मागून असा मोठा झालाय पुढून. अर्जुन ट्रॅक्टर, अर्जुन. स्वप्नतारा स्पेशल ढवारा मटण. ढवारा मटण म्हणजे ढवारा मटण काय माहिती. प्राण्यांचं नाव, एक पद्धतीचं नाव काहीतरी असं. ढवारा प्राणी तर काय ऐकलं नाही कधी. एक पद्धत असेल कुठली तरी. पळसदेव 4 किलोमीटर. सगळे थांबले तरी इथे ड्रायव्हर नाश्ता बिष्टा करायला. 100 जाते सगळे. बारामती ऍग्रोचे आहेत. बारामती ऍग्रो ऊसाचं कारखाना ना, त्याच्यात सगळे. भूमिपुत्र ऍग्रो एजन्सी, भूमिपुत्र. रोकडे फूड हब. अरे बंद झाले, एवढं मोठं बांधलंय त्यांनी का बरं. इथं काहीतरी मोठा असं बलून लावला होता त्यांनी, मोठा काहीतरी असा वरती हवेत असायचा, पण ते पण काढलाय आता. गर्दी व्हायला लागली रे थोडी ट्रॅक्टर मुळे. बहिणी बाबा पलीकडल्या कडाला घेतली. खतरनाक दिसतोय रे दादा. जॉईन डिअर चिलवड मध्ये आहे रे तो, एकदम निवांत मध्ये एन्जॉय करतो. एन्जॉय. स्वप्नतारा फेवर वेज. पावसामुळे ना आता सगळं हिरवं हिरवं झालं इथं, एकदम भारी वाटतंय. हे जे झाड आहे ते कसलं काय माहिती, सगळीकडं एकच झाड आहे. त्याचं काय हे पण दिसत नाही एवढं, फक्त फुलंच आहे. त्याचं कटिंग होतं बरं का, म्हणजे टाइम टू टाइम करतात ते प्रॉपर कटिंग. ते म्हणजे पलीकडल्यांचे लाईट संध्याकाळून आपल्या असं ह्या लाईन वाल्यांच्या ह्याच्यावरती येऊन किंवा ह्यांची पलीकडे जाऊन येऊ म्हणून बऱ्यापैकी हे झाडं लावतात ना. नाहीतर संध्याकाळून दिसतच नाही ना. पुढच्यांची जर लाईट डायरेक्ट आली ना आपल्या ह्याच्यावरती तर दिसणारच नाही. म्हणून मी झाडं लावले, पण याची पण कटिंग करता येत नाही, तर झाडाला धडका नाही एखाद्याने. हॉटेल संकेत. डीएफ युरिया. डीएफ युरियाचं काय. आता थोड्या वेळाने बिग वन येईल. बिग वन तर ह्या साईडला आपल्याला दिसते का नाही काय माहिती. बॅकवॉटर नाही दिसत आहे, पुढे गेल्यावरती दिसत. एकदम खतरनाक सीन दिसतो. जर पाऊस जर लय पडला ना तर एकदम भारी वाटतं माहिती. मस्त पैकी. बारामती ऍग्रो सगळे बारामती वालेच आहेत. याने जर बजेट मध्येच नेले, त्याला एक बजेट म्हणतात ते आहे, ते ट्रॅक्टरची ट्रॉली, आणि याला बजेट म्हणजे इथल्या भाषेत तर बजेट म्हणतात. बाकीकडे वेगवेगळे नाव आहेत त्याला. छोटा असतंय ते. बैलगाड्या पण असतात, पण आजकाल बैलगाड्या दिसत नाही. लय बेकार बैलाचे हाल होते तिकडे. खालनं एकदम कडक हे डांबरी, त्याच्यावरनं एकदम वजनचे वजन यायचं, वरनं हसडाने मारतात जाम. लय भयंकर आहे ते. बैलाचं बघू वाटत नाही. तिकडे त्या साईडला दिसतंय पाणी आता, पण आपल्याला पुढे गेला अजून क्लिअर दिसेल जवळ असं आहे. पुढं आहे बघा एकदम खास. कसा आहे रोड, एकदम स्ट्रेट.
एन्जॉय करत जायला पाहिजे.